आयोजित केले मानगावाडी चषक 2025 पर्व पहिलं अतिशय देखणं आयोजन नियोजन फ्रेंडशिप इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी सातत्याने 3 दिवस लाईव्ह कव्हर केले जाते. त्यांचं देखील या ठिकाणी करूया कौतुक आणि स्वागत. स्पर्धेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहतोय फिल्डिंग मात्र या ठिकाणी सजवले गेल्या कोथरेवाडी टीमकडून. सांघिक कोटीतील पहिलं वैयक्तिक पहिली षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज स्वभावला अगदीच सामन्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहतोय. चला जास्त वेळ नको या पहिल्या सामन्यासाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपले दोन्ही पंच खूप चांगली पंचाची कामगिरी यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. दोन्ही पंच या ठिकाणी आपण पाहतोय मॅचला ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहतोय वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुत्या नमस्तुत्या नमस्तुत्या. अगदी या मॅचचा पहिला बॉल हाताळेल गोलंदाज यावेळेस तयार होतोय सौभव. पहिला चेंडू या ठिकाणी वाडिशा लॉंगॉनच्या दिशेनं झेलची संधी होती परंतु झेल जमीनला दान झाला. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट कंप्लीट केल्या. डबलचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला आणि एकंदरीत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनं सांघिक 2 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात जुमापडी टीमच्या आणि वैयक्तिक स्वतःच्या 2 धावा या ठिकाणी खातं खोलत असताना आपण पाहतोय जयेश या फलंदाजाला. त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय दर्शन. अतिशय चांगली जोडी. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर जुमापडी टीमची ही तिसरी टीम आजच्या लॉट्समध्ये आपल्याला खेळताना दिसते. एक्स्ट्रा गट आहे आणि एक्स्ट्रा गटातील पहिली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं उपरी सर्व टीमचं मानगावाडी चषक 2025च्या वतीने सहर्ष स्वागत करूयात. जाऊया मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच क्रमांक 1 या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय कोथरेवाडी विपक्ष जुमापटी. स्लो लॉ फुलटॉस चेंडू होता. अगदीच या चेंडूचा पुरेपूर फायदा काही उचलू शकला नाही या. एकंदरीत हा चेंडू डॉट जातोय. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाले. पहिल्या चेंडूचा विचार केला लॉंगॉनच्या दिशेनं 2 धावा कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जयेशनं परंतु मोठा फटका येऊ शकला नाही आणि चेंडू जाते डॉट. कमबॅक केलं गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाज जी पाहायला मिळाली परंतु यावेळेस मोठा फटका त्या दिशेला शत्रक्षक तैनात आहे परंतु एक टप्प्या अखेर असा चेंडू जाईल डिक विकेटच्या डोक्यावरून सीमापार रन्स मिळते 4 चौकार.
नाही आहे आणि एकंदरीत हा चेंडू पुन्हा एकदा जाईल डॉट. अतिशय कमबॅकिंग गोलंदाजी जकडून ठेवलं आहे, बांधून ठेवलं आहे अर्थात मैदानच्या आतमध्ये जुमापटी टीमला. नंदू या गोलंदाजानं विचार केला तर आत्तापर्यंत 4 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये गोलंदाज नंदूनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वाईटशा एक्स्ट्रा कव्हरला जर आपण पाहिलं चांगले फिल्डिंग सिंगल फास्ट आले. थ्रो मात्र खराब झाला आहे. जिथे फक्त आणि फक्त 1 धाव व्हायला हवी होती तिथे सिंगलला डबलमध्ये बदलला आहे. मात्र नक्कीच इथून रन्स मिळतील 2 आणि 2ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ चांगला पाहायला मिळतो आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करतो आहे पण त्याला साथ देणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून. इथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. आत्तापर्यंत या षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर 2 बॉल स्वेअर फेकलेत. एकंदरीत त्या स्वेअरच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला आहे 15 या अंकावरती. शेवटचे काही बॉल शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या आपण पाहतोय ना स्थिर आहे 15 या अंकावरती. आत्तापर्यंत एक चांगला स्कोअर उभारला आहे टीम जुमापटी संघानं. स्लोअर गती अगदीच गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातो आहे. पुन्हा एकदा वाईट. लगातार 2 चेंडू या ठिकाणी स्वेअर बॉल फेकले जात आहेत. नंतर थोडीशी लाईन या ठिकाणी खराब गोलंदाजी करताना आपण पाहतोय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानच्या आतमध्ये गोलंदाज नंदूच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. आत्तापर्यंत या षटकाचा विचार केल्यानंतर 4 बॉल झालेत आणि 1.4 चमचा खेळ संपला गेला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. इथे स्टेट ड्राईव्ह खेळायचं होतं परंतु चेंडू जातो वाडिश लॉंगॉनला. चांगली फील्डिंग परंतु थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं वाडिश लॉंगॉन क्षेत्राच्या माध्यमातून. जिथे फक्त आणि फक्त सिंगल होती तिथे पुन्हा 2 धावा सहज कंप्लीट केल्यात आणि या दोन्ही अंकानं टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. सहगुणलेखक म्हणून आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले प्रकाश फारदे. अतिशय चांगली रायटिंग प्रत्येक बॉलवरती स्कोरिंग सांगितली जाते त्यांच्या माध्यमातून. एक चांगली रायटिंग आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर चांगले पंच मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. 18 धावा आत्तापर्यंत स्कोअर कार्डवरती. गोलंदाज तयार नंदू. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही आहे. एकंदरीत ओव्हर क्रमांक 2 संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत 18 धावा. 9च्या सरासरीनं जर आपण पाहिलं ना तर या 18 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. DJ स्कोअर कार्डवर 18
आता सांगित तिसऱ्या व्यक्ती स्वतःचं पहिली षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. अतिशय चांगली गोलंदाजी दोन षटकांमध्ये आपण पाहिली. इथे खूप चांगला चेंडू या ठिकाणी मिस केला जातो. कुठेतरी एक पाऊल पुढे जाऊन खेळणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, परंतु यावेळी चेंडू आला डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. तिसरे षटक कुणाल पहिल्या चेंडू या ठिकाणी डॉट फेकतोय. अतिशय चांगली गोलंदाजी सुरुवात मात्र या ठिकाणी आपल्या टीमला चांगली करून देतोय. 18 अंकावरती पूर्णपणे रोखलं आहे. आत्तापर्यंत जुमापटी टीमला कोत्रेवाडी टीमनं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झाली परंतु निश्चितच गोलंदाजी खूप चांगली राहिली कोत्रेवाडी टीमची. इथे एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती टोल वसूल केला आहे. परफेक्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर चेंडू जाईल सीमारशे पलीकडे स्कोले बॉन्डलाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडू या ठिकाणी डॉट पाहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिल्यानंतर एक परफेक्ट फटका ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगला शॉट सिलेक्शन होतं. अगदी स्कोरलेग बॉन्डलाईनच्या बाहेर रन्स मिळाले ते मात्र 4 आणि 4 अंकानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 अंकावरती. चांगली फिल्डिंग तैनात केल्या. अगदीच 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल तयार 7-8 पावलांचा रनअप घेऊन. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉ फुलटा चेंडू होता आणि ते विकेटचं पतन. अगदीच या ठिकाणी पंचांनी मात्र या ठिकाणी अगदीच बोट उंचावलंय आणि ते पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता आपल्या टीमला मिळत असताना गोलंदाज अशी बुद्धी लढवली या फेमस. अगदीच लॉ फुलटो चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन झालं. खूप चांगला चेंडू होतं. त्या चेंडूवरती खरं तर मोठं फटका येणं अपेक्षित होतं, परंतु ते अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करू शकला नाही आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय दर्शनच्या स्वरूपामध्ये टीम जुमापटी संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहन. 22 अंकावरती पहिला धक्का बसलाय. एक मोठा फलंदाज इथून बाद झाला. इथे मात्र या सेटचा वाईट बॉल. अंपायर डिसिजन, अंपायर कॉलिंग या ठिकाणी आपण पाहतो. वाईट बॉलचा इशारा आला आहे. अवांतर धावसंख्येने भर पडेल. गोलंदाजी चांगली चालू होती आत्तापर्यंत, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 2.3 चेंडूनंतर आला वाईट बॉल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 अंकावरती. हे बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतो. जुमापटी टीमची पहिले 17 या ठिकाणी चालू आहे. फास्ट खेळा, जास्त वेळ नको. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटका या ठिकाणी संपणं बंधनकारक असेल, कारण एक्स्ट्रा गट आणि अगदी त्याच्यानंतर रेग्युलर गट अशा मॅचेस या ठिकाणी अद्याप बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. आणि इथे मात्र रनआउटची संधी. यास उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. अगदी पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंचावलं आहे. नॉट आऊट. अगदीच या ठिकाणी फलंदाज पोहोचला आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्डवरती 25 धावा.
तिसरं षटक प्रगती पथावरती या ठिकाणी आपण पाहतोय. 25 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी. ते शॉट ऑफ द लेंथ अगदीच या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. इथूनही अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरे षटक या ठिकाणी प्रगती पथावरती खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. 25 अंकावरती रोखला आहे आत्तापर्यंत गोलंदाज कुणालनं. एक सफलता आपल्या टीमसाठी मिळवून दिल्या. अगदीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय कुणालच्या माध्यमातून. हलक्या हाताने या ठिकाणी चेंडूला खेळून काढलं आहे. लॉंग ऑनमध्ये चेंडू जाईल. तितकी चांगली फील्ड या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. एका धावेचा या ठिकाणी अगदीच या ठिकाणी आपण पाहतो एक धावीतून ॲड होईल आणि एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 अंकावरती डीजे. शेवटचं षटक प्रगती पथावरती नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. आकाश हा गोलंदाज. सांघिक चौथा व्यक्ती स्वतःचं पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय. आकाश हा गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल. पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत, पहिली मॅच. इथे अतिशय चांगला फटका पण तो नक्कीच एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या. हे चेंडूवरती खरं तर एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं. खूप चांगला चेंडू मिस केला पण तो एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाल्या. आणि बॅट कट आहे. पंचकी लेग बाईज आहे. बॅट कट आहे. अगदीच एक सिंगल आलं आणि या सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. शेवटचं षटक अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे षटकाला समजलं जातं ते षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय. आकाश अतिशय खराब चेंडू. यास पंचांनी मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केला आहे. ओव्हर थ्रो. सिंगल फास्ट आले. डबल देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि अगदीच या ठिकाणी इथून फ्री हिट मात्र या ठिकाणी असणार आहे. पहिला बिमार मात्र या ठिकाणी फेकला जातो आहे. खराब चेंडू या ठिकाणी हाताला गेला. शेवटचं षटक प्रगती पथावरती या अगदी संधी आहे फलंदाजाला. लोहा गरम हे मारलो हातोडा. अगदीच या ठिकाणी हातोडा मारायचा आहे. इथे संधी आहे पूर्णपणे ती मात्र फलंदाजाला. दा 30 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. इथे मात्र अगदीच फ्री हिटचा बॉल होता. खऱ्या अर्थाने चेंडूवरती पूर्णपणे मोठ्या फटक्या खेळण्याची आवश्यकता होती पण तो मोठा फटका मात्र या ठिकाणी येताना दिसत नाही आहे. इथून मात्र चेंडूवाला डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. कमबॅक केलं गोलंदाजांना. मागील बॉल जर आपण पाहिलं तर खराब फेकला होता परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी केलं. कमबॅक केलं. कमबॅक होणं खूप गरजेचं होतं. कमबॅक मात्र या ठिकाणी गोलंदाज आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे कोथरेवाडी टीमसाठी. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि स्लॉंगऑफमध्ये जर का आपण पाहिलं चांगली फिल्डिंग झाली. सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न आणि इथे मात्र धोक्याची घंटा होती परंतु जवळपास सुरलीत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दोघांमध्ये चांगला तालमेल, एकमेकांना चांगलं कॉलिंग बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. एकंदरीत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही अंकानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 32 अंकावरती. शेवटचं षटक आहे. चौकार षटकार मारण्यापासून मात्र या ठिकाणी रोखलं आहे पूर्णपणे कोथरेवाडी टीमच्या गोलंदाज आकाशनं. चांगली गोलंदाजी. एक जरूर खराब चेंडू फेकला परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहत आहे कोथरेवाडी टीमकडनं. इथे पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी. पंचांकडे अपील केली होती परंतु तटस्थ आहेत असे पंच. लेग पंच मात्र या ठिकाणी तटस्थ आहेत. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत 2 डॉट बॉल या ठिकाणी फेकले आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 3.4 चेंडूचा खेळ संपला.
शेवटचं षटक प्रगतीपथावरती निश्चितच पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढला अक्षरशः स्टेट ड्राईव्ह खेळला आहे लॉंग ऑनवर शतरक्षक येतोय तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं आहे रन्स मात्र इथून कंप्लीट केले जात आहेत त्या 2 आणि 2 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचल्या शेवटचा बॉल अगदी शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारून कुठेतरी एक चांगला स्कोअर एक धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करायचा आहे फलंदाजाला इथे मात्र अगदीच जर आपण पाहिलं ना तर 22च्या सर्फमध्ये एक धाव मिळेल ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या लगावल्या जातात तब्बल 35 धावा आणि येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज असणाऱ्या टीम कोत्रेवाडी संघाला 36 धावसंख्येचे 9च्या सरासरीने प्रति षटकामागे या ठिकाणी धावा जमा करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे 30 ट्रॅक शूज कंपल्सरी या ठिकाणी असणं अनिवार्य असेल नसल्यास 2 रनची या ठिकाणी पॅनल्टी असेल हा या ठिकाणी आयोजकांचा निर्णय सामने कंपल्सरी या चेसिंग असतील नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल आजच्या दिवसातील वाघिणीची वाडी बनाम असलवाडी दोन्ही संघनायकांना सूचना करेन की आपण या ठिकाणी टॉससाठी या सन्माननीय श्री सोमनाथ वाघ साहेबांना विनंती करेन की आपण अगदीच व्यासपीठावरती येऊन असणस्त व्हायचं आपलं देखील मानगावाडी चषक 2025च्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जाते निश्चितच विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती येऊन असणस्त व्हायचं नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल वाघिणीची वाडी बनाम असलवाडी दोन्ही संघनायकांना सूचना करेन की आपण अगदी या ठिकाणी टॉससाठी यायचं डीजे क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे त्याच्यामुळं कधी काय होईल याचं उत्तर मात्र आपल्याला मॅच होणे अगोदर देता येणार नाही हा सामना देखील तितकाच चांगला होईल एक रोमांचक सामना हा देखील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी फलंदाजी वर्सेस फलंदाजी असा काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानच्या आतमध्ये 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये तब्बल 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेंज करायचं आहे टीम कोथरेवाडी या संघाला अतिशय चांगली स्पर्धा मानगावाडी चषक 2025 पर्व पहिलं दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने चांगल्या मोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात अतिशय चौफेर असं क्रीडांगण
आणि भरपूर संघ या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी उत्सुक असतात. ही खासियत आहे या क्रीडांगणाची आणि निश्चितच चांगली स्पर्धा आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोथरेवाडी वनामा जुमापट्टी. चला जास्त वेळ देऊ नका पंचांना देखील विनंती करेन की आपण देखील दोन्ही पंच या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी आपण पाहतोय हरी दोरे सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुरेश निरगुडा सर. खूप चांगले दोन्ही आमचे ऑफिशियल पंच, दोघांचे करूया कौतुक. अगदीच इथून मात्र आपण पाहतोय पहिला बॉल, इथून जोरदार स्ट्रोक खेळलाय, झेलची संधी, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग. जिथे झेलची संधी होती तिथे मात्र झेल ड्रॉप केलाय आणि इथून रन्स कंप्लीट, इथून मात्र रन्स मिळतील 4 चौकार. आणि फर्स्ट बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते असलवाडी टीमला. जसा हा सामना संपेल तसं दोन्ही टीमनं लगेचच मैदानच्या आतमध्ये जायचं आहे फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी. एकंदरीत इथे चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली स्लिपमध्ये. इथे जोरदार अपील, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी या अपीलमागे जाणवला आणि चेंडू जमीनला घासून अर्थात विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉलची मात्र इथून सांगता झाले. 6 अंकावरती आपण पाहतोय पहिलं पिवनचं षटक या ठिकाणी खऱ्या अर्थानं फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय परेश. अतिशय चांगली गोलंदाजी, नावाला साजेशी गोलंदाजी जुमापट्टी टीमसाठी. परेशच्या माध्यमातून 36चं टार्गेट, 9ची सरासरी प्रति षटकामागे या ठिकाणी राखायची आहे टीम कोथरेवाडी संघाला. इथे हलक्यातने चेंडूला खेळला, अगदीच 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट मिडॉनमध्ये आपण पाहिलं चांगली फील्ड पाहायला मिळाले, एक सिंगल आले. पहिल्या चेंडूवरती जिथून आपण पाहिलं चौकार आला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर शांत ठेवलं आहे परेशच्या गोलंदाजानं अगदीच्या सलामीवीरांना. 7 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. पिवनचा पहिले षटक, शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल या पिवनच्या षटकातील. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अपयश मात्र या ठिकाणी येते फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी झाले, ओव्हर क्रमांक 1 या ठिकाणी संपला आहे. एका षटकाचा खेळ या ठिकाणी फिनिश झाला आणि एका षटकानंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय नाबाद 7 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार ते 29 धावींची. डीजे 18 चेंडू 29 धावा रोखायचे आहे आणि त्या 18 चेंडू मागे 29 धावांचा पाठलाग नक्कीच या ठिकाणी करायचं आहे कोथरेवाडी टीमला. दोन्ही टीम तितक्यात चांगले आहेत, दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. आजच्या एक्स्ट्रा गटातल्या दोन्ही टीम. इथे शॉर्ट ऑफ द लेन फुल करण्याचा प्रयत्न, फुल मात्र या ठिकाणी करायचं होतं परंतु अपयश आलं. इथे मात्र कॅच मात्र विकेटकीपरनं टिपला आहे आणि एकंदरीत विकेट क्रमांक 1 गमावला आहे. पहिला धक्का या ठिकाणी बसेल
टीम कोथरेवाडी संघाला. मध्ये आणि अशा प्रकारे होय, हनुमंत हा फलंदाज या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये कोथरेवाडी टीमचा प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केल्या. गोलंदाज विशालनं खूप चांगली गोलंदाजी रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय या कोथरेवाडी टीमला. यास लिडिंग एज लागले अगदीच्या ठिकाणी विकेटचं पतन. अजून एक धक्का, विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का, दुसरी विकेट, दुसरी सफलता प्राप्त करून येतोय आपल्या टीमसाठी. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय DJ. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स. पहिला झेल या ठिकाणी टिपला, त्याच्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल टिपला गेला. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. आकाशच्या माध्यमातून जर विशालच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि अगदीच्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी सायकल आहे. अगदीच क्वालिफाय मॅचेसच्या फक्त रन पकडले जातील, त्याच्यानंतरच्या मॅचेसचा विचार केला जाणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मानगावाडी चषक 2025 पर्व, पहिलं दिमागदार आयोजन, दिमागदार नियोजन, खूप चांगली स्पर्धा, सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. इथे शॉर्ट ऑफ द लेन फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय जवळपास. जर आपण विचार केला डीप मिड विकेटवरून फिल्डर मात्र तैनात झाला, परंतु थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं गेलं. एकंदरीत रन्स कंप्लीट केले ते 2 आणि दोन्ही अंकानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचे 9 अंकावरती. विकेट हॅट्रिक जरूर या ठिकाणी कंप्लीट करायची होती, परंतु तितकी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि एकंदरीत 2 बाद 9 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपला आहे. धावा आल्या त्या मात्र 9. 27 धावींची गरज अद्यापही. खोलो टप्प्यात चेंडू होता, अगदीच खोदून काढलाय. पुन्हा एकदा सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न, इथून मात्र एका धावीवरती रोखला जातोय. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. एका धावेचा इजापा या ठिकाणी मिळाला नाही. एका अंकानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. 36 धाव्यांचं टार्गेट आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. अगदी पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक, वाडीश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि एक कॉर्नरमध्ये 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगली फिल्डिंग. इथे या सेटचा वाईड बॉल, लेंथ आणि लाईन थोडीशी या ठिकाणी मात्र बिघाड झाला आहे. एकंदरीत वेळीच दुरुस्ती करावी लागेल. अवंत धावसंख्येनिशी भर पडेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. चांगला खेळ चालू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. अगदीच चांगली स्पर्धा आणि तितका चांगला खेळ, तालमेल दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. 11 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती. यास हलकीशी काढा आणि विकेट किपर मात्र कोणती चूक करत नाही आहे. अजून एक धक्का बसेल टीम कोथरेवाडी संघाला. 3 बाद 11 अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये कोथरेवाडी टीमची. धावा स्कोर कार्डवरती. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजच्या माध्यमातून पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ द लेन आणि एसचा डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाली. पूर्णपणे या मॅचमध्ये लयबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली.
ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 11 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या विशालनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बारा चेंडू आणि 25 धावींची गरज. जी सरासरी प्रति षटकामागे 9ची होती ती सरासरी आता वाढले आणि सरासरी एकंदरीत प्रति ओव्हरमागे आता राखायची ते मात्र 12.5चे 12.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवायचे प्रत्येक षटकामागे. 12 चेंडू आणि 25 धावींची गरज म्हणजे चेंडू कमी आणि धावा जास्त असं समीकरण मैदानच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय जुमापटी टीमकडून दर्शन. एक ऑलराऊंडर भूमिका दर्शनच्या माध्यमातून. सलामीसाठी देखील हा गोलंदाज गेला होता. नक्कीच जर का आपण पाहिले ना तर आता गोलंदाजीची धुरा सांभाळतो आपल्या टीमसाठी. म्हणजे एक ऑलराऊंडर भूमिका काय असते ना ते मात्र या ठिकाणी आपल्या टीमसाठी करत असताना आपण पाहतोय. इथे मात्र विकेट किपरला चकमा देऊन चेंडू जातोय. चेंडू थांबत नाही. लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे जातोय. वाईड +4 रन्स मिळतील मात्र 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत. खराब गोलंदाजीचा प्रश्न पाहायला मिळत आहे अगदी दर्शनच्या माध्यमातून. या 5 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जिथे खऱ्या अर्थानं जकडून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं मैदानच्या आतमध्ये एका धावेसाठी झुंज देत होता खऱ्या अर्थानं संघ कोथरीवाडी. परंतु त्या संघाला आता खऱ्या अर्थानं 5 धावा या अगदीच बोनसच्या स्वरूपामध्ये आल्या आहेत. एका चांगल्या स्थितीमध्ये आता संघ जाऊन पोहोचला आहे तो कोथरेवाडी संघ आणि 5च्या अंकानं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला आहे 16 या अंकावरती. समीकरण होतं 12-25 ते समीकरण आता येऊन टेपलं आहे 12-20 वरती. इथे मोठा फटका हवाई फायर फटका फसलाय. चेंडू हवे झेलची संधी परंतु झेल कॅरी करू शकला नाही. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न यशस्वीरित्या मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकंदरीत 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आता 18 अंकावरती. आता येणारे 11 बॉल आणि 18 धावींची गरज. आयुष्यात आणि या क्रिकेटच्या खेळात जोखीम पत्करा मित्रांनो. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मात्र नक्की तुम्ही नेतृत्व कराल. आणि इथे मात्र गोलंदाज पुनश्च तयार मैदानच्या आतमध्ये. इथे लॉ फुटा चेंडू होता. पुन्हा एकदा हलकीशी बाटची कडा. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगवान चेंडू होता. निघून चालाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4 चौकार. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. खराब गोलंदाजीचा प्रश्न खराब फिल्डिंग विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. कारण जवळपास जिथे चेंडू अडवायचे होते तिथे चेंडू मात्र सोडून दिले जातात. फर्स्ट स्लिपमध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडीशी चेंजिंग केली आणि जो फर्स्ट स्लिपमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र नक्कीच मिडऑफमध्ये धाडलं आहे. 38 सर्कलच्या मिडऑफमध्ये त्याला मात्र नक्कीच धाडलं जातं आहे आणि मिडऑफ फिल्डर मात्र स्लिपमध्ये जातो आहे. खराब फिल्डिंग पाहायला जरूर मिळालं. 22 धावा स्कोअर कार्डवरती 36 धावींचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र यावेळेस मात्र सुरेख लाईन सुरेख टप्पा सुरेख लाईन. चेंडू सरळ विकेट किपरच्या अगदीच्या ठिकाणी फलंदाज मात्र या ठिकाणी बाद घोषित केलाय पंचांनी. मनोज हा फलंदाज मात्र इथून झालाय बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी वाजतोय तो चौथा धक्का. 4 बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. टीम कोथरीवाडी संघाची 14 धावींची अद्याप गरज आहे. तिसरी षटक प्रगतीपथावरती या दर्शनचा डीजा. जेव्हा जेव्हा तुला हलकीशी कडा खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा स्कोअरले क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी थांबलाय. पण तो रन्स मात्र इथून कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 बाहेरून आवाज देऊ नका प्लीज विनंती करेन. मैदानच्या आतमध्ये नक्कीच चांगली खेळी चालू आहे. आपण बाहेरून वारंवार आवाज देऊ नका. आणि एकंदरीत इथे 2 अंकानं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 24 अंकावरती. 12 धावींची गरज. या 8 चेंडू आणि 12 धावींची गरज. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी अगदीच्या ठिकाणी
स्कोरिंग सांगितली जाते आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगले रायटर प्रकाश पारधी मॅन फ्रॉम कोंबलवाडी अतिशय सहगुण लेखक एक चांगले लाभलेत आजच्या दिवसामध्ये. एक चांगली साथ, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा नक्कीच हा सहगुण लेखक असतो आणि ती भूमिका या ठिकाणी निभावत असताना प्रकाश पारधी अगदी चेअर सेटचा नो बॉल. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदीच हा फ्री हिटचा बॉल या ठिकाणी असणार आहे. खराब चेंडू या ठिकाणी हाताला गोलंदाज दर्शननं आत्तापर्यंत खराब गोलंदाजी केली, खराब कामगिरी. 8 चेंडू समीकरण होतं, 12च होते ते समीकरण आता येऊन टेपलं आहे. 8 चेंडू 11 धावींची गरज आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं आता फ्री हिट असणार आहे. संघर्ष या ठिकाणी करत असताना मैदानच्या आतमध्ये दर्शन हा गोलंदाज. इथे मोठा फटका, फ्री हिटचा चेंडू एकदम स्लॉटमध्ये होता, परंतु नक्कीच या ठिकाणी चांगला झेल टिपला होता, परंतु फ्री हिट बॉल असल्या कारणानं या ठिकाणी फलंदाजाला मात्र नक्कीच संधी मिळाल्या. चांगला प्रयत्न केला होता हिट करण्याचा, परंतु इथे मात्र शिंगल आल्या आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 अंकावरती. 7 चेंडू आणि 10 धावींची गरज. 7 बॉलमध्ये बनवायचे ते मात्र 10. प्रत्येक धाव महत्त्वाची असणाऱ्या, प्रत्येक बॉल महत्त्वाचा असणाऱ्या कोथरेवाडी टीमसाठी. प्रेशर, दडपण सर्व काही या खेळाडूवरती आहे आणि प्रेशराईज गेम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. इथे मात्र चांगला फटका खेळायचा होता, परंतु इथे बॅटची लिडिंग एज लागले. चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का बसेल. टीम कोथरेवाडी संघाला 5 बाद. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 26. क्रिकेटपटू झाले महान आता आले. चौथं षटक या ठिकाणी घेऊन होते आपल्या टीमसाठी. निर्णायक षटक या टीमसाठी असतील. 6 बॉलमध्ये बनवायची ते 10. 6 चेंडू 10 धावींची गरज. गोलंदाज क्रमांक 4 सांघिक कोटीतील चौथं व्यक्ती स्वतःचं पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज जयेश. एक ऑलराऊंडर खेळाडू सध्याच्या घोडला आपण पाहतोय. गोलंदाजीचे धोरा त्याच्या खांद्यावरती. संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय गोलंदाज जयेश ओव्हर द विकेटचा मारा करेल पंताच्या उजव्या इष्टीवरून. पहिला बॉल आणि इथे मात्र चांगली फील्ड आणि इथे विकेटचं पतन. अजून एक धक्का. 6व्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद झालाय कोथरेवाडी टीमचा. नवीन फलंदाज 6 विकेट असताना गरज झाल्या कोथरेवाडी टीमच्या. 6 मध्ये बनवायचे होते 10. आता समीकरण बदललंय. 5 मध्ये बनवायचे ते 10. इथून मात्र शॉर्ट ऑफ द लेन. या सेटचा वाईट बॉल. अंपायर कॉलिंग हरिदोरे सर अगदीच आमच्याकडे इशारा करतायत. वाईट बॉलचा इजाफा. अवांतर धावसंख्येने भर पडलाय. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलोय 27 अंकावरती. 9 धावींची गरज आहे. 5 चेंडू 9 धावींची गरज. प्रत्येक बॉल इथून महत्त्वाचं असेल कोथरेवाडी टीमसाठी. इथे मोठा फटका. अगदीच या ठिकाणी झेलची संधी. विकेट किपर मात्र चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक करत नाही. अजून एक धक्का. धक्का क्रमांक बसतोय 7वा. 7 गडी इथून बाद झालेत टीम कोथरेवाडी संघाच्या. गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जुमापट्टी टीमनं. एक चांगला संघर्षमय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आणि प्रत्येक चेंडूवरती टिचून गोलंदाजी
भेदक मारा, तिक्कट मारा, जकडून ठेवते, बांधून ठेवते मैदानच्या आतमध्ये जयेश या गोलंदाज कोथरेवाडी टीमला. इथे मात्र पंचांकडे दाद मागते, वारंवार दाद मागितले जाते. इथे मात्र हिला डॉट बॉल. अतिशय चांगले पंच आहेत आणि पंचांवरती कोणत्याही पद्धतीचं दडपण किंवा प्रेशर आणण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जातं आहे फलंदाच्या माध्यमातून. परंतु निश्चितच इथून जर का आपण पाहिलं ना तर आलाय डॉट बॉल. चला, वारंवार बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र मॅच जुमाफळे टीमच्या बाजूने झुकताना दिसते. शेवटचे 2 बॉल आणि 9 धावींची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 9 धावींची इथून गरज असणार आहे विजयासाठी. अतिशय खराब कामगिरी, 7 विकेट आत्तापर्यंत गमावल्यात टीम कोथरेवाडी संघानं. 8वा 9वा क्रमांकाचा फलंदाज मैदानच्या आतमध्ये. परंतु इथे आता सामना एका बाजूने झुकला आहे. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी जी इथे मात्र क्षमा असावी. इथे मात्र विकेटचं पतन हलकीशी काढायला लागली होती आणि चेंडूसल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, अजून एक धक्का. 1 साईडचा सामना मात्र खुल्ला झाला आहे. एकंदरीत टीमसाठी, जुमापटी टीमसाठी 1 चेंडू आणि 9 धावींची गरज. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे वाघिणीची वाडी बनाम असलवाडी. वाघिणीची वाडी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला आहे आणि चूज केलं फर्स्ट फील्ड आणि फर्स्ट बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ते असलवाडी टीमला. दोन्ही टीम जसा सामना संपेल तसे दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. अगदीचा शेवटचा बॉल आणि 9 धावींची गरज. औपचारिकतापूर्ण मॅच, औपचारिकतापूर्ण सामना. इथे मात्र या साईडचा वाईड बॉल, 1 चेंडू, अद्याप 8 धावींची गरज आहे. अतिशय चांगले आमचे दोन्ही ऑफिशियल पंच हरिदोरे आणि सुरेश निरगुडा. अगदीच कर्जत टेनिस क्रिकेटचे एक नामवंत पंच आणि निश्चितच एक चांगले दोन्हीही पंच आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. सातत्यानं भरपूर स्पर्धेचा अनुभव या दोन्ही पंचांना, भरपूर मागणी असते या दोन्ही पंचांना. आणि इथे हा सामना 1 साईड आपल्या बाजूनं झुकवला जुमापटी टीमच्या गोलंदाज जयेशनं आणि सामना अगदीच या ठिकाणी जिंकला आहे संघ जुमापटी. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीम